MIDC परिसरातले रस्ते जलमय झाले। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनं बंद पडतायत। MIDC मध्ये कामाला जाणाऱ्यांचे यामुळे मोठे हाल होत आहेत। तर तुर्भे MIDC परिसरात रस्ते जलमय झालेले आहे आणि याच रस्त्यातून वाहन चालकांना कसरत करत वाहन टाकावं लागतंय। मात्र पाणी साचल्याने वाहनं बंद झालेली आहेत। तांत्रिक बिघाड वाहनांमध्ये झालेला आहे। MIDC परिसरातील हे दृश्य आपण पाहतोय। वाहनांच्या चाकापर्यंत पाणी साचलेलं आहे। यामुळे वाहन बंद पडण्याच्या घटना या वाढताना पाहायला मिळतात। तुर्भे MIDC परिसरातील रस्ते जलमय झालेले आहे। तळ्यांचं स्वरूप या रस्त्यांना आलेलं आहे आणि याच रस्त्यातून मार्ग काढताना नागरिकांची प्रचंड कसरत होते। आणि याच परिसरातून अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। कविता, सध्या या परिसरातली काय परिस्थिती आहे, काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, गेल्या 24 तासामध्ये नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडतो। 200 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती गेल्या 24 तासात नवी मुंबईत पावसाची जी नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि सकाळी जे आहे 9:15 वाजता भरती होती, त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली होती। तुर्भे MIDC परिसरात देखील पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच सकाळची वेळ आहे। तुर्भे MIDC म्हणजे एक कामाला जाण्याचा रस्ता जो आहे तो तुर्भे MIDC मधनं असतो। सकाळच्या वेळेस चाकरमानी मोठ्या संख्येने या ठिकाणाहून कामाला जात असतात, परंतु तुर्भे MIDC मध्ये पाणी साठल्यामुळे जे आहे चाकरमान्यांना याचा नाहक त्रास भोगावा लागतोय। आणि गाड्या ज्या आहेत त्या काही गाड्या बंद झालेल्या आपल्याला पाहायला भेटल्या, तर काही गाड्यांना पाण्यातून काढताना जी आहे ती मोठी कसरत करताना आपल्याला पाहायला भेटलेली आहे। कविता जी कविता, या परिसरात महानगरपालिकेकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कशा प्रकारे मदत केली जाते किंवा या पाण्याचा निचरा व्हावा त्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत? नक्कीच प्रणिता, या परिसरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती विभाग जे आहे या परिसरामध्ये सकाळी पाणी भरलं त्यावेळी त्या ठिकाणी आलं होतं। आणि हे पाणी जे आहे भरतीमुळे साठलं होतं, तरी देखील प्रशासन जे आहे आपत्ती विभाग जे आहे ते अलर्ट मोड असलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। ग्रीन अलर्ट जे आहे ते नवी मुंबईला दिलेला आहे। रेड अलर्ट जो आहे तो नवी मुंबईला देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन असेल, आरोग्य विभाग असेल, सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात। कविता, साधारण किती वेळापासून हे पाणी भरण्यास सुरुवात झाली होती आणि काही वेळापूर्वी, कारण परिस्थिती साधारण होती, काही थोड्या प्रमाणातच पाणी भरलं होतं, मात्र आता ही पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळते? प्रणिता, नक्कीच सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जे आहे मुसळधार पाऊस नवी मुंबईमध्ये पडत होता। सकाळी 9:15 वाजता जे आहे तो भरतीचा वेळ होता आणि या भरतीच्या वेळी जे आहे थोडंफार पाणी साठलं होतं आणि भरतीच्या वेळेस जे आहे ते अधिक पाण्यामध्ये भराव आपल्याला पाहायला भेटला। थोड्या वेळापूर्वी जे आहे पावसाने थोडा उसंत घेतला होता, त्यामुळे भरती निघून गेल्यानंतर जे आहे पावसाने उसंत घेतल्यामुळे पाणी जे आहे ते आता थोडं कमी प्रमाणामध्ये ओसरलेलं आपल्याला पाहायला भेटते। प्रणिता जी कविता, अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर तुर्भे MIDC परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। पाणी पातळी वाढत चाललेली आहे, पावसाचा जोर वाढतोय। नवी मुंबईला देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि रस्त्यावर ही परिस्थिती आपण पाहतोय। प्रचंड पाणी साचलेलं आहे, त्या पाण्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागते, त्यामुळे वाहनं बंद पडतात। कामाला जाणाऱ्यांचे यामुळे मोठे हाल झालेले आहेत। लहान वाहनधारकांचे, विशेषतः दुचाकी चालकांचे यात मोठे हाल होत आहेत, कारण अर्ध्याहून जास्त भाग दुचाकीचा हा पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। तर मोठ्या वाहनांचे चाकापर्यंत पाणी आल्याचे दृश्य तुर्भे MIDC परिसरातली आहे। नागरिकांची प्रचंड दैना उडालेली आहे, वाहनं बंद पडतायत। आधीच वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे आणि त्यानंतर वाहनं बंद पडल्यामुळे घरी जायचं कसं किंवा ज्या कामासाठी निघालोय तिथपर्यंत पोहोचायचं कसं, असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात उपस्थित झालेला आहे। प्रचंड हाल मुंबईकरांचे। नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंबईसह या उपनगरात, महानगरात हीच परिस्थिती पाहायला मिळते। प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, दोन्ही वाहतुकींवर परिणाम झालेला आहे। इकडे मिठी नदीनंही रौद्ररूप धारण केलेलं आहे, तिकडून स्थानिकांना स्थलांतरित केलेलं आहे, सुरक्षित ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। तर मुंबई आणि उपनगरातील ही दृश्य आपण पाहतोय, नवी मुंबईतील दृश्य पाहतोय। पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढलेला आहे, हाहाकार मुंबईत पाहायला मिळतोय। नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत, प्रचंड तारांबळ उडालेली पाहायला मिळते। रस्ते जलमय झालेले आहे, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि याच रस्त्यातून वाहनधारकांना प्रवास करावा लागतो।